सिलेंडर मागे 50 रुपयांची दरवाढ झालेली आहे। सिलेंडर दरवाढीमुळे महिलांमध्ये नाराजीचा सूर आहे। दरवाढ कमी करा नाही तर रस्त्यावर उतरू असा पवित्रा महिलांनी घेतलाय। नवी मुंबईतील गृहिणींनी केंद्र सरकारला तसा इशारा दिलाय। सिलेंडर मागे 50 रुपयांची दरवाढ झालेली आहे, त्यामुळे महिलांमध्ये नाराजी आहे। या गृहिणींसोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी। पाहूया। मॅडम, काय सांगाल, कालपासून घरगुती वापरण्यात येणाऱ्या सिलेंडरचे दर 50 रुपयाने वाढलेले आहेत, नेमकं काय प्रतिक्रिया व्यक्त कराल? केंद्र सरकारने जी उज्ज्वला गॅस योजना दिलेली आहे आपल्या सर्वांसाठी, ती योजना ही फोल ठरलेलीच आहे। जर उज्ज्वला गॅस योजनेमधनं जर सगळ्यांना जर सिलेंडर स्वस्त कमी दरात देणार होते तर हे वारंवार गॅस दर वाढ होतीये आणि आजच्या तारखेला बघितलं तर 50 रुपयांनी गॅस दर वाढ झालेली आहे। आज सर्वसामान्य गृहिणींनी घर चालवायचं कसं आणि जो दरवाढ करून तुम्ही जो पैसा तो कोणाच्या खिशात जातोय, हा मला या माध्यमातून केंद्र सरकारला प्रश्न विचारायचा आहे। आणि ह्या केंद्र सरकारचा या गॅस दरवाढीचा आणि या फोल दिलेल्या सगळ्या योजनांचा या ठिकाणी आम्ही धिक्कार करतोय। जर असेच वारंवार जर गॅस दरवाढ, इंधन दरवाढ होत राहिली तर आम्ही या ठिकाणी सर्व गृहिणी, सर्व सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार आहोत। दरवेळेस बघितलं गेलं तर गॅस सिलेंडरचीच वाढ झालेली असते। भाज्या महाग करतात, डाळी महाग करतात, मग आम्ही घर कसं चालवायचं? एक साईडला तुम्ही लाडकी बहीण योजना देता, त्यातूनही तुम्ही काही महिलांना वगळता, मग ही योजना सुरू करून उपयोग काय आमच्यासाठी? कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।